नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण 1 पासून तर 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने पाठ न करता लक्षात ठेवायचे आहेत ते आज आपण इथं शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम तर 1 पासून तर 10 पर्यंतचे संख्यांचे वर्ग सर्वच जणांना येतो असं मी गृहीत धरतो आहे। त्यानंतर खरी अडचण येते आपल्याला 11 पासून तर 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे। बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय करायचं आहे, 11चा वर्ग आपल्याला काढायचा आहे। 11चा वर्ग काढत असताना 11च्या एकक स्थानी किती आहे, 1 आहे। मग 1चा वर्ग करा, 1चा वर्ग 1 झाला। त्यानंतर 11 अधिक एकक स्थानी असणारा अंक त्याच्यामध्ये मिळवा, 11 अधिक 1 झाले 12। अशा पद्धतीने हा आला 121, म्हणजे 11चा वर्ग किती येतो आहे, 121। अशाच पद्धतीने बघा आपण 13चा बघूया, हा तुम्हाला स्वतः काढा, तुम्हाला येईलच। 13चा वर्ग बघा, 13च्या एकक स्थानी आहे 3, 3चा वर्ग येतो 9। त्यानंतर 13 मध्ये 3 मिळवले, म्हणजे एकक स्थानी 3 असल्यामुळे 13 मध्ये 3 मिळवले तर 16 होतात, 16 झालं 169। अशा पद्धतीने तुम्हाला बाकीचे 14, 15 आणि 16 यांचे वर्ग काढा। त्यानंतर आपण 17चा वर्ग काढूया। बघा 17चा वर्ग 7 7 आहे, 7चा वर्ग किती होते, 49, 49 चे 9 हातचे लिहिले 4। आता बघा 17, 17 मध्ये 7 मिळवले तर 24, 24 मध्ये 4 मिळवले म्हणजे 28। बघा विद्यार्थी मित्र, 17चा वर्ग 289। अशा पद्धतीने आपल्याला 11 पासून तर 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लक्षात ठेवायचे आहे। यानंतर आपण बघूया 21 पासून तर 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग कसं काढायचा। बघा विद्यार्थी मित्र, इथं आहे 21, 21च्या एकक स्थानी किती आहे, 1, 1चा वर्ग 1। नंतर 21 आहे, 21च्या एकक स्थानी 1 आहे, 21 मध्ये 1 मिळवलं म्हणजे 22। इथं मात्र तुम्हाला त्या 22ला डबल करायचा आहे, कारण इथं 10 होता, इथं 20 झाला, म्हणजे त्याचा डबल झाला त्याचा बेस। तर इथं काय करायचं आहे, जो 22 आला 22च्या डबल किती होईल, तो 44 झाला। 441 हा झाला आपला 21चा वर्ग। आता बघा तुम्हाला 22चा वर्ग काढायचा आहे। 22चा वर्ग, 22च्या एकक स्थानी 2 आहे, 2चा वर्ग किती होतो 4। 22 मध्ये 2 मिळवले 24, 24चा डबल घ्या 48, 484। हा 22चा वर्ग किती होतो 484। बघा विद्यार्थी मित्र, यानंतर आपण 26चा वर्ग काढूया। 26च्या एकक स्थानी किती आहे 6, 6चा वर्ग 36 हातचे 3 आले। 26 मध्ये 6 मिळवले 32, 32च्या डबल किती 64, 64 मध्ये 3 मिळवा 67, म्हणजे 676। अशा पद्धतीने आपल्याला 26चा वर्ग सुद्धा काढता आला। यानंतरचे 27, 28 आणि 29, 30 ह्या सर्व संख्यांचे वर्ग तुम्ही याच पद्धतीने काढा। आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।